संघाचं या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. राज सर, मी प्रथमतः आमच्या आजच्या दिवसातील पंच लाभले व्यासपीठाचे सांगूया ना आपण. पहिलं व्यासपीठावरचं सांगू. उपस्थित आपले मान्यवर शिवा राठोड साहेब, तसेच प्रकाश शिंदे साहेब, त्याचबरोबर संदीप कोइंगर साहेब आणि निलेशजी, आणि येतोची सन्मान केला जातो रघु यांचा. स्कोरर यायचा कृष्णा स्कोरर. आजच्या दिवसात खूप डिजिटल चांगली स्कोरिंग केलेली आहे. कृष्णा यांचा पण येतोची सन्मान सत्कार केला जातो. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्याचा सन्मान केला जातो आमचे आयोजक नईमभाई चौगुले साहेबांचं. तसेच आमचे सर्वांचे लाडके मित्रांनो, यांच्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे, कारण की हे विश्लेषण देतात. आणि नवी मुंबईचा आवाज ज्याला म्हटलं जातं, असं नाव आहे तुकाराम वाघमारे साहेबांचं. इथे येतोची सत्कार वाजल्या पाहिजे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सर्वांच्या मनामनात बसलेलं नाव आहे ते म्हणजे तुकाराम वाघमारे साहेब. आमचे नईमभाई चौगुले साहेबांचे हस्ते इथे फोटो आणि सन्मानित केला जातो त्यांचा. जबरदस्त असं व्यक्तिमत्व आजच्या या स्पर्धेसाठी लाभलं ते म्हणजे आमचे तुकाराम वाघमारे साहेब. मॅन ऑफ द मॅच बाकी तर सामना बिलकुल. मंचाकडे उपस्थित आमचे शिवा राठोड साहेब, प्रकाश शिंदे सर, परत भोजराज साहेब, निलेश साहेब आहेत, तसेच आमचे पैशीकर साहेब आणि किरण साहेब आहेत. त्याचबरोबर मानवदलाचा पुरस्कार आमचे आजचे प्रमुख पाहुणे अतिथी शिवा राठोड साहेबांच्या हस्ते दिलेले दत्ता मोहिते. यायचे दत्ता मोहिते, एक जबरदस्त लेजेंडरी खेळाडू. खेळाने सामनावीराचा पुरस्कार मित्रांनो ठरतोय, अर्थात दत्ता सर इकडे यायचं. नवी मुंबईचं लाडकं व्यक्तिमत्व का आम्ही म्हणतो ते बघा. सोन्याला चमकवायची गरज नसते, आपला नवी मुंबईचा सोना आहे आणि तो नेहमीच चमकत असतो. सर, आजच्या खेळी आणि आयोजन याबद्दल आणि आजच्या दिवसाच्या संपूर्ण आपल्या खेळीबद्दल काय सांगाल? सर, सांगण्यासारखं काही नाहीये. सगळे लिजंड खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट मी नंतर खेळायला शिकलो. माझ्या अगोदर तुम्ही स्वतः आहात, राजू सर आहेत, संतोष साटेलकर साहेब, सर आहेत. या सरांनी लास्ट संडेला मला सुपर ओव्हरला 1 बॉलला 5 रन पाहिजे 6 मारला होता. तो सर माझ्या मनामध्ये होतं, माझ्यामुळे माझा संघ हरला होता. मी या टुर्नामेंटला ठरवून आलो होतो की माझ्या संघाला फायनलपर्यंत पोहोचू, आणि त्याची तिने खेळ केला. आणि माझ्या संघाचं खरंच कौतुक करायला लागेल. आमची बॅटिंगची स्ट्रेंथ एवढी नाही आहे जशी असावी तशी, पण सगळे जे फिल्डिंग आणि एफर्ट टाकतात ग्राउंडमध्ये ते काबिले तारीफ आहे. हॅट्स ऑफ टू यू सांडपाडा प्लेयर्स. आणि टुर्नामेंटबद्दल मला तर नईमबाईंना तुम्ही सगळे ओळखता, त्यांच्याकडून काहीच कमी पडत नाही. इव्हन आम्ही वन सोल्युशनला जरी खेळतो तरी त्यांचा एक फोन आला तरी आम्ही ग्राउंडवर मॅचसाठी असतो. आणि ते व्यक्तिमत्व कसं अख्ख्या नवी मुंबईला सगळ्या महाराष्ट्राला. थँक्यू सर. तर आपल्या मंचाकडे दशरथ साहेबांचं इथे आगमन होते आणि एक नाईक साहेबांचं पण एक आगमन आहे. त्यांचा पण आपण यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. दशरथ साहेबांचा नईमभाई चौगुले साहेबांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. धारावीचं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्याला मैदानाच्या उपलब्धतेसाठी देखील खूप चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाले. सर, दशरथ सर आणि सचिन नाईक साहेबांचा पण इथे यथोचित सन्मान सत्कार केला जातोय. पुन्हा एकदा मित्रांनो, एक जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे ग्राउंड आपल्याला ज्या धारावी क्रिकेट असोसिएशनने दिलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ग्राउंड नसेल तर स्पर्धा नाही होणार. आणि त्यांचं निश्चितच मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. या स्पर्धेला आपल्याला उंचाईवरती घेऊन जाण्याचा ज्यांनी आपल्याला सहभाग दिला त्यांचं मनापासून धन्यवाद. ते म्हणजे धारावी क्रिकेट असोसिएशन. तर आपण जास्त वेळ न दवडता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया मित्रांनो. खरोखर चांगलं आयोजन आणि उत्कृष्ट शिस्त पद्धतीसाठी आपली नवी मुंबई 40+ ओळखली जाते. त्या ओळखीसाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय आजच्या संपूर्ण दिवसातील स्पर्धेतील मित्रांनो. आवाज येऊ द्या,
मला बरं वाटतं. संतोष साटीलकर सर ठरतायत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आजच्या संपूर्ण दिवसातील नवी मुंबई क्रीडा क्षेत्रातील टेनिस जगतातील खूप मोठं नाव. 40 नंतर देखील ज्या जलवा होता सरांचा ते 40 नंतर देखील दाखवतात. साटीलकर सर, आपण खरोखर आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहात. आपलं खरोखर जेवढं करावं तेवढं. साटीलकर सर थोडं 1 मिनिट थांबवतो आपल्याला, कारण तुम्हाला बोलाय 1 मिनिट. हा नक्कीच घ्या सर. आपलं नाव खूप मोठं आहे आणि आम्हाला खरं सांगतो, वाशीमध्ये असताना आम्ही आपलं नाव ऐकून आम्हाला त्यावेळेला माहिती नव्हतं की साटीलकर सर काय आहेत. पण आपल्या नावाची चर्चा पूर्ण मुंबई क्रिकेट टेनिस मध्ये व्हायची. तशीच चर्चा आज नवी मुंबई 40+ मध्ये होते. ते क्रिकेट आणि आताच्या क्रिकेट बद्दल सर तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर आता फक्त नावच राहिलंय, बाकी कर्तृत्व काही दिसत नाही. पण कसं आहे की सर्वप्रथम मी मास्टर साहेबांचे धन्यवाद देईन, कारण पहिली आमची इनिंग संपली होती. नंतर फक्त बायकोनी सांगितलं की गहू तांदूळ घेऊन या, तेवढ्या पुरतच राहिलं होतं आयुष्य. तर ते आयुष्य पुन्हा नावारूपाला आणलं ते मास्टर साहेबांनी. दुसरी गोष्ट म्हणजे मी नवी मुंबईतील सर्व खेळाडूंना धन्यवाद देईन. नवी मुंबईचं खेळाडू जेव्हा मी क्रिकेट सुरू केलं होतं ना, तेव्हाचा जो क्लास आणि आताचा जो क्लास आहे ना, तो मला असं वाटतं नवी मुंबईची जर एक टीम बनवली ना, तर बॉम्बेची काय, पूर्ण महाराष्ट्राची काय, इंडियाची कुठली पण टीम आहे त्याला आपण टफ देऊ शकतो. क्या बात आहे सर. कारण यांचा जो फिटनेस आहे ना, म्हणजे आता दत्ता आहे तो, याच्या अगोदरचा तो लेफ्टी बॉलर आहे, नंतर ते भाईजी आहे, तो आमचा कुठे गेला, मला ज्यांनी प्राइज दिला तो आहे, जितू आहे. खूप चांगले प्लेअर आहेत, चांगले. आणि आमचे छोटा कुबेर ही पदवी दिली त्यांना. मोठा कुबेर तिकडे युनायटेड मध्ये आणि छोटा कुबेर इकडचे आमच्या इकडे. पण खरंच खूप चांगलं आयोजन केलं आणि मी मनापासून धन्यवाद देईन. आणि मला वाटतं 20 वर्षानंतर हा पारितोषिक मिळाला असेल मला काहीतरी इंडिव्हिज्युअल वरती. तर थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. टाळ्या झाल्या माझी या लिजंड खेळाडूसाठी. खूप मोठं नाव क्रिकेट क्षेत्रातील आज आपल्या सोबत आहे, याचं आम्हाला कौतुक आहे. रा सर. उत्कृष्ट फलंदाज 50+ कोणता असेल, ज्याने खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, यष्ट्यांच्या मागे चांगली फलंदाजी केली, कलात्मक फलंदाजी आणि अंतफिलचा खेळाडू आहे विक्रम थापा. यायचं विक्रम थापा, उत्कृष्ट फलंदाज विक्रम थापा. विक्रम थापा आमचे भोजराज साहेबांचे असते, त्यांना उत्कृष्ट फलंदाज 50+ या कॅटेगरीतलं दिलं जातं. विक्रम थापा म्हटलं तर एक जबरदस्त असा खेळाडू आहे. विक्रम इकडे यायचं प्लीज. दोनों भाई हिमाचल विक्रम भाई दोनों हिमाचल के शेर है. भोजराज जी भी हमारे हिमाचल के बहुत बड़े व्यक्तिमत्व है. महेश बिट जी भी है. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. एनी गेसेस बॉयज? सायमन अंकल ठरतायत 50+ बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. अंकल लोई साहेब यायचं आणि तुम्ही घ्यायचंय पारितोषिक. दशरथ सर, सलीम भाई त्यांचं बक्षीस घेत आहेत. दशरथ सर यांच्या हस्ते पत्ते प्रदान करण्यात येत आहे. तर आता आपण 40+ कॅटेगरी मधले पारितोषिक आपण तर उत्कृष्ट गोलंदाज 40+ कॅटेगरीतला कोणता असेल, जो परेल विभागातला आणि मुंबई टेनिस क्रिकेटचा उपाध्यक्ष बनला आणि आपल्याला अभिमान दत्ताचा द्यायचा. आज नवी मुंबई गाजते का माहितीये का? तुमच्यासारखे खेळाडू आपल्या नवी मुंबईला लाभलेल्या आणि महेश बिस्ट साहेबांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. तुकाराम सर प्लीज त्यांची पण आपण मुलाखत घेतली पाहिजे. द डीसी द गेम चेंजर का म्हटलं जातं त्यांनी दाखवून दिलं सर. नेहमीच क्रिकेट म्हणल्यानंतर तुमच्या नसा नसा यामध्ये सांगण्याची गरज नाही, पण क्रिकेटसाठी जो दर्या दिली लागतो ना, तो क्रिकेटसाठी सगळे खेळ
थँक्स सांगेन की प्रवीण सरांना की त्यांनी माझ्या बड्डेची एक टुर्नामेंट होती ती आम्ही हरलो काही कारणास्तव, पण त्यांना मला एक गिफ्ट द्यायचं होतं आणि खूप म्हणजे खूप आज नेहमीपेक्षा 200% एफर्ट लावले आणि माझा संघ जिंकला. आणि स्पेशली मी दत्ताचा थँक्स बोलेन की वन मॅन आर्मी आहे तो आमच्या टीमचा हे अख्ख्या नवी मुंबईला माहिती आहे आणि तो नेहमीच असतो. राहिला विषय तर टुर्नामेंटचा तर कडू सर आणि नवीनबाईबद्दल तर जेवढं बोलू तेवढं आपण कमीच आहे, कारण त्यांना नेहमीच हेडसॉप आहे. ते फक्त प्रॅक्टिसला जरी आले ना आमच्याकडे तरी काही ना काहीतरी आम्हाला गिफ्ट घेऊन येत असतात नेहमी. आणि अख्ख्या नवी मुंबईसाठी रात्री अपरात्री कधी आवाज द्या त्यांना ते तर उभे असतात की जे मागेल ते भेटेल. फक्त एक आमची जी टीम आहे ती आता एक कॉम्बिनेशन चांगलं होतंय. वन सोल्युशन आपल्या नवी मुंबईतून खेळतोय, आता चांगले चांगले प्लेयर्स आहेत, तालुका वाईज खेळतोय. आता बघू अजून पण चांगले चांगले प्लेयर्स आहेत ऍड होत आहेत. एक त्याच्याबद्दल एक यश भेटलं तर एक त्यांना पण एक चांगली गिफ्ट भेटली आमच्याकडून. थँक्यू सो मच सर. हॅट्स ऑफ यू दत्ता सर. खूप खूप धन्यवाद सर. आपला खेळ असाच बहरत राहू उत्तरोत्तर या सदीच्या सह आपण नंतरच्या बक्षिसाकडे वळूया. राज सर. तर 40+ क्रिकेटचे उत्कृष्ट फलंदाज ज्याने आजचा दिवस गाजवला, गोलंदाजी अप्रतिम टाकलेली आहे, 3-3 षटकांचा षटक टाकले, 3-3 धावांचं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिले. मी प्रकाशजी शिंदे साहेबांना विनंती करेल आणि आवाज आला पाहिजे कोणता खेळाडू दत्ता मोहिते यायचंय. सन्मान्य प्रकाशदादा शिंदे यांच्या हस्ते दत्ता मोहिते सरांना हे बक्षीस प्रदान करण्यात येते. सर्वोत्कृष्ट फलंदाज. दत्ता साहेब यायचंय प्लीज. तर तृतीय पारितोषिक मित्रांनो, आजच्या दिवसात ज्यांनी खूप जबरदस्त अशी मेहनत केली या स्पर्धेसाठी आणि आम्हाला पूर्ण सहकार्य दिलं, तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलं, परंतु SD11 मयेकर साहेबांच्या संघाने यायचं पूर्ण कर्णधार सोबत या तृतीय पारितोषिक घेण्यासाठी. हॅलो, तृतीय क्रमांकाचे मित्रांनो टाळ्या होत राहिल्या पाहिजे. मित्रांनो थोडं नम्र विनंती आहे, टाळ्या होऊ द्या प्लीज. हा संघ आहे, जिद्दी संघ आहे, त्याचा कर्णधार आहे मयेकर साहेब, संतोष मळेकर. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. जिसको हारना पसंद नहीं, मतलब दिल में तो प्यार है लेकिन दिमाग में गुस्सा है भाई. ये वो संतोष जी मलेकर साहब है. हार पसंद नहीं. मयेकर साहेब इकडे यायचंय प्लीज. मयेकर साहेब, मयेकर साहेब, मयेकर साहेब या. मयेकर साहेब, आपण वाशी टू बेलापूर या 12 संघांना इथे चान्स देतोय, परंतु खूप काही जिथे थांबलेलं क्रिकेट आहे तिथे चालू करण्याचे या प्रयत्न आहे. याला हॅट्स ऑफ. तुम्ही पण या मार्गदर्शन या संघाचे एक या कमिटीचे कोर मेंबर आहात, तर ही संकल्पना आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे? ही संकल्पना माझी एकटेच नाही, इथे असलेले 12 कॅप्टन्स म्हणजे तो म्हणा तर तांबोळे म्हणा किंवा जाधव म्हणा किंवा सुनील साहेब म्हणा, आम्ही सर्व एकत्र आलो आणि एकत्र होऊन डिसिजन घेतला की आपल्याला जास्तीत जास्त खेळता आलं पाहिजे आणि आपल्या या पट्ट्याचा 151 मतदारसंघाचा विकास कसा होईल त्या माध्यमातून आपण स्थापना केली आणि त्या माध्यमातून आपण खेळतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सन्माननीय मलेकर साहेब. तर सेकंड नंबरचं पारितोषिक आता जात आहे ते म्हणजे तर आमचे 2 दिग्गज व्यक्तिमत्व अजित मॅक आणि सदा सरगर साहेब इथे उपस्थित आहे. आणि द्वितीय पारितोषिक ज्यांनी आजच्या दिवसात कमवलं गेलं, ज्यांच्या अंकुशच्या संघाने खूप जबरदस्त परफॉर्मन्स केला, गावदेवी सांगताना यायचं आपल्या संघात सोबत कर्णधार सन्मान्य डाकवे साहेबांची कमी आम्हाला या ठिकाणी अनुपस्थिती खलवत आहे. मात्र त्यांचा संघ डाकवे सर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील. सर आम्ही आपल्याला मिस करतोय. आपला संघ या ठिकाणी आज खरोखर मन जिंकली आज अंकुश सारख्या बलाढ्य फलंदाजांनी. संतोष तांबोळे आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, थापाजी आहेत, हरीश सर आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संतोष सर, अलंकार आहे, श्री आहे. एक जोश आला पाहिजे. सांभाळा गावदी. अरे चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. वेलपेडर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आजच्या दिवसात. खूप चांगला डाकवे साहेबांनी संघ बनवलेला आहे.
संजीव बलिया सारखा खेळाडू आहे. तर 40+ ना 40+ ना तर 40+ दत्ता मोहिते साहेब 40+ उत्कृष्ट फलंदाज दत्ता मोहिते साहेब तुमच्यासाठी बॅट जी राहिली ती ते आमचे मान्यवर नईमबाई कडून सर्वोत्कृष्ट फलंदाजाची बॅट इथं राहिली होती, क्षमा असावी. टाळ्या मित्रांनो, सानपाडा गावदेवी झाल्या पाहिजे प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे. तर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी पण एक माफ करा, या ठिकाणी थोडेसे आमच्याकडून थोडेसे गिल्लत झालेले आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देखील या ठिकाणी होते, ते राहिलेले आहेत, क्षमस्व. आणि आमचे लाडके निलेशजी यांच्या हस्ते दत्ता चव्हाण साहेबांना हे शूज दिले जात आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज आणि एक उत्कृष्ट फलंदाजीच्या हस्ते हे शूज दिले जात आहेत, हे महत्वाचं आहे. यस. तर मित्रांनो, ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दिवसभर या स्पर्धा अगदी घर बसल्या देखील पाहिल्या, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचं, थोडंसं नंबर विनंती आहे. थोडस सगळ्यांना विनंती आहे, बघा थोडस सहकार्य करा दत्ता सर प्लीज, नम्र विनंती आहे. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या, परत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. क्रिक लाईव्ह साठी सुद्धा मित्रांनो त्यांचे कोण आहे प्रतिनिधी इकडे, कोण आहे सर? ओ माय गॉड, अजय ठाकूर सर आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. शिवाभाऊ राठोड विनंती असेल, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून क्रिक लाईव्हचे प्रोप्रायटर अजय ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. क्रिक हिरोजचा लाईव्ह कोण आहे सर? या योगेश ये पुढे, साई ये मित्रा पुढे, साई भाऊ. हो, संयुक्त द्या, ते आता प्रोप्रायटर आहेत, साई आहेत. क्रिक लाईव्हचे माध्यमातून ज्या स्पर्धा घडल्या आणि डेकोरेशनच्या माध्यमातून देखील खूप चांगलं स्टेज आयोजन, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. तर आमचे सर्वांचे लाडके आणि आपल्याला जो हा मंच उभा करून दिलाय ते विपिनजी म्हात्रे साहेबांचा पण आपण यथोचित सत्कार केले. ते विद्याधर साहेब पण इथे उपस्थित आहेत. दोघा व्यक्तिमत्वाला मी आमच्या मंचाकडे येण्याची विनंती करतो, त्यांचा पण आपण यथोचित सत्कार सन्मान करू, कारण की एक चांगलं दर्जेदार सन्मान्य विद्याधर म्हात्रे सरांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. खूप चांगलं व्यक्तिमत्व. यायचंय आपण सर प्लीज, व्यासपीठावर यायचं. थांबा सर या व्यासपीठावर विद्याधर म्हात्रे. सर एक सेकंड थांबा सर, यायचंय शिवाभाऊ, त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ द्यायचंय. सन्मान्य विद्याधर म्हात्रे साहेब या मैदानासाठी आम्हाला खूप सहकार्याची भूमिका पार पाडली, त्याच्यासाठी आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत सर. तर मित्रांनो, आपल्याला माहितच असेल, बघा सांगण्याची गरज नाही आहे, तर नवी मुंबईचं सगळ्यात लाडकं व्यक्तिमत्व राज नागवा सर यांचा देखील या ठिकाणी यथेचित्त सत्कार होत आहे. सन्माननीय महेशजी बीस साहेब यांच्या हस्ते आणि नईमबाई यांच्या हस्ते राज नागवा सरांचा सन्मान केला जातो. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. समुद्र आवाज आणि जोश खेळाडूंना. सानपाडा गावदेवी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, मला वाईट वाटू देऊ नका. ठीक आहे, आपली व्यवस्था आहे संध्याकाळी. बघा थोडस या ठिकाणी आणखीन थोडस कान टवकारायचे आहेत, कारण बघा सर्वोत्कृष्ट सकाळपासून ज्या खेळाडूंनी आज अक्षरशः धुमाकूळ गाठला, असा जर फलंदाज जर कोणी तुमच्या लक्षात असेल तर मला कृपा करून सांगावं. आवाज आला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ठरला जातोय तो अंकुश, सानपाडा गावदेवीचा खेळाडू. 177 धावा तब्बल कुठल्या आहेत.
पावसाळ्यातील सर्वात बेस्ट सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असेल अंकुशचा. 177 धावा मित्रांनो. कुठले आहेत बॅग ट्रॉफी पवार साहेब दीपक आहेत आमचे सन्माननीय असलम साहेब यांच्या हस्ते त्यांना बॅट प्रदान करण्यात येते आहे मित्रांनो. अंकुश साहेब जायचं आहे. अंकुश आज ज्या पद्धतीने संघ बांधणी केली कुठेतरी अडचणीत होतात तुम्ही, परंतु आज कमबॅक करून दिलात आणि आज तुमची जी जीवनातली एक स्पेशल इनिंग आम्हापर्यंत पोहोचवली. बॅक टू बॅक 3 तुम्ही अर्धशतक ठोकले आणि या स्पर्धेबद्दलचं तुमचं 2 शब्द अपेक्षित. सर्वप्रथम मी माझ्या संघाचे आभार मानतो की त्यांचा सपोर्ट आहे. त्याचबरोबर रॉयल संघाचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो, कारण सध्या प्रॅक्टिस त्यांच्यामधूनच करतोय मी. कारण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट हा माझा रूल आहे ॲक्च्युली. आणि आज खऱ्या अर्थाने दिवस होता. बॅटिंग चांगली झाली आज आणि कॅच ड्रॉप झाल्या माझ्याकडून नाही समोरच्या संघाकडून, पण ठीक आहे. बोला वाघमारे सर. थोडासा एक सोपा प्रश्न विचारतो तुला अंकुश, कारण बेलापुर्टोवासी 12 संघामध्ये कॉन्सेप्ट तुला वाटतं त्याच्याबद्दल तू काय सांगशील? सांगायचं झालं तर नियोजन आजचं खूप छान होतं. विकेट मला तर खूप आवडली, कारण बॉल बॅटीवरती चांगला येत होता आणि आपल्या बॅट्समनसाठी तीच असतं की विकेट चांगली असल्या कारण बॅटिंग करायला पण खूप मजा येते. तुझी मजा मात्र गोलंदाजाची सजा केलीस मित्रा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आपल्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा, कारण की एक आगळी वेगळी स्पर्धा जिथे आपण थांबतो पावसाळ्यात तिथे आपण सुरुवात केली आहे क्रिकेटची. 12 संघ वाशी टू बेलापूर. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे. अंतिम जोपर्यंत ही स्पर्धा होत नाही, भले 2-2 संघ आपण ही स्पर्धा पार पडतोय, परंतु खूप जबरदस्त या आपल्या खेळाडूंसाठी एक जबरदस्त असा प्लॅटफॉर्म उभा केला, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आजचे आयोजक आहेत नेरूळ फ्रेंड्स आणि नेरूळ स्टार, आमचे सतीशजी कडू साहेब, तसेच आमचे नईमजी चौगुले साहेब. आणि अंतिम या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मित्रांनो जातोय सन्माननीय कडू साहेब यांच्या हस्ते. सानपाडा रॉयल्सला जातं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. सन्माननीय नईमभाई सन्माननीय कडू साहेब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं चषकाचे ट्रॉफीचा मानकरी ठरतोय सानपाडा रॉयल्स संघ. युट्यूबला तिकडे आहे कडू साहेब. तर यस बोला. तर या ठिकाणी थोडंसं मित्रांनो आणखीन एक थोडंसं क्षमस्व आपल्याला, कारण काय माहित आहे का, काल ज्याच्या सन्मान्य मास्टर सरांचा काल वाढदिवस देखील होता आणि मास्टरांनी थोडे संदेश आम्हाला दिलेत. मात्र आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छेसाठी आपला एकदा जल्लोष झाला पाहिजे. आणखीन थोडक्यात 2 शब्द 2 मिनिट सगळ्यांचे घ्यावं असं वाटतं. सन्मान्य शिवा राठोड एरोलीहून या ठिकाणी संपूर्ण संघाला घेऊन आलेत. सर काय सांगाल तुमच्या विषयाने 2 शब्दात मनोगत? धन्यवाद वाघमारे साहेब. झालं का फोटो सेशन? झालं 2 मिनिट सगळ्यांना विनंती आहे. दशरथ भाऊ या. सर्वप्रथम मी आमच्या संघाला आम्हाला इथं आमंत्रित केल्याबद्दल मी नईमभाई, राजू सर, राजू नाकवा, सतीशभाई आणि सर्व ऑर्गनायझिंग कमिटीने आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज एक आनंदाची बाब आहे आणि दुसरी दुःखाची बाब अशी आहे की आपले जे रवी घरत त्यांच्याबद्दल थोडं तुम्हाला बोलायचं होतं की रवी घरत ही व्यक्ती जी आहे. एक मिनिट थांबा. अंकुश नाही बोला, एक मिनिट थांबा. अंकुश संतोष नम्र विनंती आहे थोडंसं या. नम्र विनंती जरा तो ऐका ऐका थोडं सांगतात जरा घरात याच्याविषयी भाऊ प्लीज.
रवी गरत बद्दल तुम्हाला माहिती थोडी द्यायची होती. दशरथ भाऊ, मी कुठं चुकत असेल तर सांगा मला. रवी गरत हे आपल्या ग्रामीण 40+ किंवा शहरी 40+चा एक कणा समाजला जायचं असं व्यक्तिमत्व होती. आपले जेवढे कार्ड बनवले गेलेत तर त्या व्यक्तीने बनवलेले आहेत. हे तुमच्यासाठी मी आज सांगतो. ते दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. आपण सकाळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आखला असेल. मी पुन्हा मी हे करत नाहीये. फक्त त्या रवी गरत बद्दल तुम्हाला ती माहिती देतोय. हे फक्त आपल्या माहितीसाठी सांगतोय मी. आणि दुसरं, आपल्या संपूर्ण शहरी मित्र परिवारातर्फे आपण मास्टर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. आणि पुन्हा मला इथं बोलवल्याबद्दल नईमबाई, तुमचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. राजू, तुलाही आभार, धन्यवाद. आणि हा रविवार सोडून त्याचा पुढच्या रविवारी ऐरोलीच्या 4 टीम आणि इकडच्या 4 टीम असतील. एक टीम नईमची असेल, 3 टीम त्यांनी मला द्यायची, कुठली द्यायची ती. आणि प्रकाश भाऊ कुठे गेले? प्रकाश भाऊ गेले का? प्रकाश शिंदे साहेब गेले का? ठीक आहे. आणि वाघमारे साहेब, मला खूप बोलायला दिल्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. धन्यवाद शिवाभाऊ, खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून जरी दिलगिरी व्यक्त करतो, ज्याच्याकडून आमच्याकडून प्रसंगावर एखादा शब्द गेला असेल, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि नईमबाई, गडू साहेब, संपूर्ण नेहरू फ्रेंड्स संघ यांचं मनापासून कौतुक करतो.